सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला येतो साहिल, नॉन स्ट्राईकला येतो सौरभ. पहिल्या चेंडूचा सामना करेल साहिल. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारे खेळून केलाय. ग्राउंड शॉट आहे, स्ट्रेट ड्राईव्ह. 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावांनी खातं उघडतोय एसडी संघाचं. बिनबाद 2 धावा. आता मात्र घोषित स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होते बिनबाद 3 धावा. थोड्याशा विषयांमध्ये सामना पुन्हा सुरू होतो. स्ट्राईकला आहे तो साहिल. पुढील चेंडूचा सामना करेल. चांगला फटका आहे. चेंडू गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षणही होत आहे. तिसऱ्याचा प्रयत्न. धावबादची संधी. 3 धावा पूर्ण करतात साहिल आणि सौरभ. धावसंख्या होती ती 6 धावा. स्ट्राईकला आहे तो सौरभ, षटकांचा बादशाह. सौरभ आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. पुढील चेंडूचा सामना करेल सौरभ. हलका पद्धतीने कटून काढला चेंडू. दुसऱ्याचा प्रयत्न. आणि 2 धावा पूर्ण करत चांगली रनिंग करतोय तो सौरभ आणि साहिल. धाव संख्या होती ती 8 धावा. बिनबाद 8 धावा. चांगली फलंदाजी करतोय तो साहिल आणि सौरभ. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलाय सौरभ आणि चेंडू. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. चांगला फटका होता मात्र घोषित स्वरूपात 1 धाव भेटते ती सौरभ याला. धावसंख्या होती ती 9 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला येतो सौरभ, नॉन स्ट्राईकला येतो साहिल. हा मात्र उंचा फटका मारला. चेंडू गेला सीमारेषेकडे. घोषित स्वरूपात 1 धाव. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होती ती बिनबाद 10 धावा. ब्लू वाला नवीन आहे बघ, नवीन टाकली नाही. ब्लू रजिस्टर आहे, नवीन आहे. त्याचे कव्हर वगैरे काय नाही. असेल असेल असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्राईकला असेल साहिल. साहिल याला पहिला चेंडू चांगल्या प्रकारे ऑफसाईडला खेळून काढला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. चेंडूवर येण्यापर्यंत 3री धाव पूर्ण होते. चांगली रनिंग होते. सलामीवर आलेल्या दोन्ही परंतु अजूनही मैदानात आपल्या संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो सौरभ. मागे त्यांनी थोडक्यासाठी षटकार वाचला होता. पुन्हा एकदा असेल तो सौरभ. चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. 2 धाव सहजरित्या पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव पूर्ण करतायत. धावसंख्या होती ती 16 धावा. ते पण अजूनही आलेले सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानात चांगली धावसंख्या उभारतात आपल्या संघासाठी. चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पूर्वी 11 असुल्डे विरुद्ध ओमसाई 11. प्रथम फलंदाजी करतोय तो पूर्वी 11 असुल्डे संघ. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. चांगल्यारीत्या खेळून काढलाय. पुन्हा एकदा 3 धावा काढण्यात यशस्वी होते तो साहिल आणि सौरभ. धावसंख्या होती ती 19 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना चांगला फटका आहे. चेंडू गेला हवेमध्ये आणि ते पहिला धक्का बाद होतोय तो सौरभ. संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 19 धावा. नाही आलं तर
हा मात्र उंच पट्टू मारण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसवतो असुडे संघाला. खराब फलंदाजी करतोय आरिफ. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली होती ती असुडे संघाने, मात्र शेवट मागील 2 चेंडूमध्ये 2 धक्के बसतात ते असुडे संघाला. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर होती ती 19 धावा. पाहूया शेवटचा चेंडू षटकार चौकार ते एकेरी दोरी धाव करण्यात यशस्वी होते का असुडे संघ. यावेळी मात्र चांगल्या प्रकारे घेऊन कळलाय. खराब क्षेत्ररक्षण होतं. 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आणि 3 धाव पूर्ण होत आहेत. दरम्यान 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 22 धावा. ओम साई 11 संघाला उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान ठेवलंय ते असुडे संघाने. उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावा. उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान असेल ते ओम साई 11 संघासोबत सामन्याला सुरुवात होते. प्रथम षटक घेऊन येतो आरिफ. पहिला चेंडू आरिफ होता. उंच पट्टा मारण्याचा प्रयत्न होता. निष्टाईम होतो. दुसऱ्याचा प्रयत्न धावबादची संधी. एका वेळेस समाधान मानलं लागते ओम साई 11 संघाला. 2 बॉल इकडे. चांगली गोलंदाजी करतोय आरिफ. धावसंख्या होती ती मात्र 1 धावा. हा मात्र उंचा फटका मारला. चेंडू गेला सीमारेषेकडे आणि झेलबा चांगली गोलंदाजी होते ती असुडे संघाकडून. बागवडीचा किंग आला. आता स्ट्राईकला होतो तो साहिल. आरिफचा पुढील चेंडू साहिलसाठी. हाही उंच फटका. चेंडू गेला सीमारेषेकडे आणि हाही झेलबाद. त्याला 3 फलंदाज बाद होते. चांगली गोलंदाजी होते आरिफ कडून. धावसंख्या होती ती मात्र 1 धावा. कुठं नक्की सांग. हा निशाणी जाऊ. अरे मर्यादा. हा मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. गॅपमध्ये होता चेंडू. 3 धावा पूर्ण होत आहेत. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्त संघाची धावसंख्या होती ती 4 धावा. उर्वरित 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल ती ओम साई 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 19 धावा. गेल्यास कुठं सिद्धू ऑर्डर. दुसऱ्या षटकात सुरुवात होते. गोलंदाजी येतो तो साहिल. पहिला चेंडू खराब चेंडू टाकतोय. हा मात्र चांगला फटका. गॅपमध्ये गेला चेंडू. चांगलं खराब क्षेत्ररक्षण होतंय. 3 धावा सहजरित्या पूर्ण करतात ते ओम साई 11 संघाचे फलंदाज. धावसंख्या होती ती 8 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते ती असुडे संघाकडून. इथे मात्र सामना एकतर्फी होताना दिसत आहे. सलग षटकार चौकार मारायला लागतील तर कुठे सामना जिंकू शकतात ते ओम साई 11 संघ. पुन्हा एकदा 9 चेंडू अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या होती ती 13 पाहिजे. उर्वरित 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू लागतोय साहिल. खराब गोलंदाजी होते साहिल कडून. सलग 2 चेंडू 9 चेंडू लागतोय साहिल. अजूनही ओम साई 11 संघाला सामना आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. आरिफितो चेंडू काही झेलबाद. चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते पूर्वी 11 असुडे संघाचे खेळाडू. साहिलचा पुढे चेंडू. इथे मात्र सुरेख गोलंदाजी होते. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खराब अशी फलंदाजी होते ती ओम साई 11 संघाकडून. शेवटचा चेंडू शिल्लक असताना सामना मात्र जाता येतो पूर्व असुडे संघाकडे आणि इथे पूर्व असुडे संघ विजय होतोय.
विजयी तसेच पराजित संघाचे हार्दिक अभिनंदन.